नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल पीकेएमपी स्टडीमध्ये। अतिशय आनंदाची बातमी आहे, यूपीएससीची नवीन जाहिरात आलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। अतिशय दर्जेदार पद आहे, असिस्टंट प्रोव्हायडेड फंड कमिशनर ह्या पदासाठी जी आहे जाहिरात आलेली आहे। सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे, जागा किती आहेत, यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, कॅटेगरीनुसार जागा कशा आहेत, फॉर्म भरायची डेट काय असणार आहे, सेंटर महाराष्ट्रातले असणार आहेत का, त्यानंतर परीक्षा स्कीम कशी असणार आहे, सर्व तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 52/2026 युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन इन्व्हाइट्स ऑनलाइन रिक्वायरमेंट ॲप्लिकेशन्स फॉर रिक्वायरमेंट बाय सिलेक्शन टू द फॉलोइंग पोस्ट कोणती आहे, असिस्टंट प्रोव्हायडेड फंड कमिशनर इन एम्प्लॉई प्रोव्हायडेड फंड ऑर्गनायझेशन मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट। तर यामध्ये पोस्ट आहे असिस्टंट जी आहे असिस्टंट प्रोव्हायडेड फंड कमिशनरची आणि याच्या एकूण जागा आहेत वॅकन्सीज 80 जागा आहेत। 80 जागांसाठी जाहिरात आलेली आहे। अतिशय दर्जेदार चांगलं पद आहे। यामध्ये कॅटेगरीनुसार जागा पहा, रिझर्वेशन पोझिशन अनरिझर्वसाठी 29 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 8 जागा आहेत, ओबीसी साठी 18 जागा आहेत, एससी साठी 15 जागा आहेत, एसटी साठी 10 जागा आहेत। अशा टोटल 80 जागांसाठी ही जाहिरात आहे। त्यानंतर महत्त्वाचे जे पॉईंट कोणता आहे पहा, यामध्ये पे स्केल, तर पे स्केल या पदासाठी कशी असणार आहे, तर यामध्ये लेवल 10 ची असणार आहे। लेवल 10 इन द पे मॅट्रिक्स ॲज पर 7th कमिशन अशी जी आहे तुम्हाला पे स्केल असणार आहे। यामध्ये एज 35 इयर्स, तर 35 वर्ष अनरिझर्व ईडब्ल्यूएस साठी असेल, मॅक्झिमम 35 वर्ष। त्यानंतर 38 वर्ष असेल ओबीसी साठी। त्यानंतर एससी साठी पहा कशी असणार आहे, एससी साठी जी आहे वयोमर्यादा 40 वर्ष असणार आहे। आणि यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन, तर शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, जर तुमच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता। डिग्री ऑफ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलेंट ही तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे। त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन जे आहे यामध्ये डिप्लोमा इन कंपनी लॉ, लेबर लॉ, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अशी जे तुम्हाला हे डिझायरेबल क्वालिफिकेशन जे तुम्हाला सांगितलेलं आहे। जर तुमच्याकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची जर पदवी असेल तर तुम्ही फॉर्म भरा आणि तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर प्रोबेशन, तर प्रोबेशन कशी असेल, तर 1 इयरचं जे तुम्हाला आहे प्रोबेशन असेल। हेडक्वार्टर्स कुठे आहे याचं, तर यामध्ये न्यू दिल्ली। द पोस्ट कॅरीज ऑल इंडिया सर्व्हिस लेबिलिटी अँड ऑफिसर्स हॅव टू सर्व इन एनी पार्ट ऑफ इंडिया हे तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यानंतर एनी अदर कंडिशन यामध्ये सांगितलेले आहे। त्यानंतर महत्त्वाची जे आहे फॉर्म भरण्यासाठी फॉर्म भरायची डेट, तर फॉर्म भरायची डेट काय असेल, 22/8/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 11/9/2026 ची ही फॉर्म भरायची लास्ट डेट असेल। यामध्ये सिटिझनशिप सांगितलेलं आहे। सिटिझनशिप यामध्ये अ सिटिझन ऑफ इंडिया ऑर अ सब्जेक्ट ऑफ नेपाळ ऑर अ सब्जेक्ट ऑफ भूतान असेही तुम्हाला सांगितलेलं आहे। एज आपण पाहिलेलं आहे कशा असेल। यामध्ये हाऊ टू अप्लाय, तर अप्लाय कसं करायचं आहे, तर या संकेतस्थळावरती जायचं आहे तुम्हाला आणि अप्लाय करायचं आहे। ही विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तर यामध्ये नोट दिलेला आहे, 1 टाइम एडिट फॅसिलिटी फॉर URN प्रोफाईल हे तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। त्यानंतर सेंटर पहा, तर महाराष्ट्रातले सेंटर आहेत का, तर सेंटर महाराष्ट्रातलेही आहेत। यामध्ये तुम्ही कोणकोणते सेंटर महाराष्ट्रातले देऊ शकता, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, यामध्ये नंतर पुणेही देऊ शकता तुम्ही। हे जे विद्यार्थी मित्रांनो सेंटर आहेत यामध्ये तुम्ही कोणतेही तुम्ही सेंटर देऊ शकता। सेंटर फॉर रिक्वायरमेंट टेस्ट, तर येथे तुमची एक्झाम होईल। जे तुम्ही सेंटर देता तिथे तुमची जी आहे एक्झाम होणार आहे। त्यानंतर महाराष्ट्रातलं पहा कोणतं आहे, नंतर मुंबई ही सेंटर आहे। तुम्ही यामध्ये व्हिडिओ पॉज करूनही पाहू शकता कोणतं तुम्हाला सेंटर द्यायचं आहे। हे संपूर्ण PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल। त्यानंतर यामध्ये नोट दिलेले आहे, हे तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता। त्यानंतर यामध्ये इथे वॉर्निंग दिलेलं आहे, ते तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करून पाहू शकता। तर यामध्ये जे आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे। निगेटिव्ह मार्किंग कशी आहे, तर पेनल्टी फॉर रॉंग आन्सर कॅन्डिडेट शुड नोट दॅट देअर विल बी पेनल्टी निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर्स मार्क्ड बाय अ कॅन्डिडेट
इन ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर. तर यामध्ये तुम्हाला जे आहे रॉंग आन्सरला तुम्हाला जे आहे निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1/3 जी आहे ती निगेटिव्ह मार्किंग यामध्ये असणार आहे. त्यानंतर पहा येथे स्कीम कशी असणार आहे. तर एक्झाम तुमची कशी असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला स्कीम ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे ते. तर स्कीम, सिलेबस, वेटेज ऑन स्टँडर्ड यामध्ये दिलेलं आहे. स्कीम पहा, द टेस्ट विल बी ऑफ 2 hours ड्युरेशन. 2 तासाची तुमची एक्झाम होईल. ऑल क्वेश्चन विल बी कॅरी इक्वल मार्क्स. द टेस्ट विल बी ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन विथ मल्टिपल चॉईस ऑफ आन्सर असे असणार आहे. द मीडियम ऑफ द टेस्ट विल बी द इंग्लिश आणि हिंदीमध्ये असेल. देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स. एव्हरी रॉंग आन्सर्स विल कॅरी डिडक्शन ऑफ 1/3. तर 1/3 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असेल. सिलेबस तुम्हाला कसा असेल. सिलेबसमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे जनरल इंग्लिश टू एव्हॅल्युएट कॅन्डिडेट्स अंडरस्टँडिंग ऑफ इंग्लिश लँग्वेज अँड वर्कमॅन लाईक अस ऑफ वर्ड्स असे तुम्हाला जे असणार आहे जे यामध्ये दिलेलं आहे सिलेबसमध्ये. त्यानंतर इंडियन कल्चर, हेरिटेज अँड फ्रीडम मुवमेंट, डेव्हलपमेंटल इश्यू अँड प्रेझेंट ट्रेंड इन इंडिया इकॉनॉमी, गव्हर्नन्स अँड कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, जनरल सायन्स अँड बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स. त्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, स्टॅटिक्स अँड जनरल मेंटल एबिलिटी. त्यानंतर इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर कोड्स अँड सोशियल सिक्युरिटी इन इंडिया, प्रिन्सिपल्स ऑफ अकाउंटन्सी, ऑडिटिंग अँड इन्शुरन्स हे तुम्हाला सिलेबसमध्ये असेल. त्यानंतर करंट इव्हेंट ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स हे जो तुम्हाला आहे या सिलेबसवरती तुम्हाला एक्झाम होईल. त्यानंतर येथे वेटेज कसे असणार आहे. तर तुम्हाला 300 मार्क्स अँड 100 मार्क्स विल बी अकॉर्डेड फॉर द RT अँड इंटरव्ह्यू रिस्पेक्टली. तर यामध्ये 300ची तुमची जी आहे RT जी आहे एक्झाम होईल तुम्हाला रिटर्न टेस्ट आणि 300 मार्काची. नंतर तुम्हाला 100 मार्काचा जो आहे इंटरव्ह्यू होईल. टोटल तुम्हाला तुमची जी आहे 400 मार्काची जी एक्झाम राहणार आहे टोटल. तर 300 मार्काची तुम्हाला रिटर्न टेस्ट होणार आहे. त्यानंतर इथे वेटेज दिलेलं आहे. वेटेज 75-25 असे जे आहे RT आणि त्यानंतर इंटरव्ह्यू असे जे तुम्हाला वेटेज दिलेलं आहे. यामध्ये स्टँडर्ड ऑफ सुटेबिलिटी फॉर द इंटरव्ह्यू फॉर कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू व्हेरियस कॅटेगरीज इज फिक्स्ड ॲज अंडर. यामध्ये EWS जनरलसाठी 50 अँड अबोव दिलेला आहे. त्यानंतर OBCसाठी 45 अँड अबोव दिलेला आहे. SC/ST साठी PWBDसाठी 40 अँड अबोव असंही दिलेलं आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ही जी आहे तुमची फुल नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तुम्ही तुमच्याकडे जर ग्रॅज्युएशन झाले असेल तर तुमच्यासाठी अतिशय चांगली एक संधी आहे. नक्की तुम्ही फॉर्म भरा. तर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर आपण जे फॉर्म भरण्यासाठी जी महत्त्वाची माहिती आहे ती आपण पाहिलेली आहे. फुल नोटिफिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.